श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामींच्या कृपेने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज मी तुम्हाला आणखीन एक स्वामी अक्कलकोटमध्ये आले त्यावेळची कथा सांगणार आहे. तर हे आहे बघा आपले सगळ्यांचे आवडते अक्कलकोट, स्वामी भक्तांचे सगळ्यात आवडते ठिकाण म्हणजेच हे अक्कलकोट. तर स्वामी अक्कलकोटला आल्यानंतर पहिले 3 दिवस ते निराहार बसून होते. 4थ्या दिवशी अहमद अली नावाच्या दाराचे त्याच्याकडे लक्ष वेधले. त्याला श्री स्वामींची थट्टा करण्याची लहर आली. हे पाणी किती खोल आहे हे त्याला जाणून घ्यायचे होते. तो रामचंद्र रंगाऱ्यासमवेत त्याच्यापाशी गेला आणि म्हणाला, क्यों बाबाजी हुक्का पीते हो? श्री स्वामी म्हणाले, हाँ हाँ जरूर, क्यों नहीं. तेव्हा अच्छा यह लीजिए असे म्हणून त्याने अग्नी न घालता एक चिलीम श्री स्वामींच्या हातात दिली आणि कुतूहलाने ते पुढे काय करतात ते पाहू लागला. त्यांचे कपट श्रींच्या लक्षात आलेच होते, पण ते काहीही बोलले नाहीत. त्यांनी शांतपणे ती चिलीम तोंडाला लावली आणि एक जोरदार दम भरला. तसा त्या चिलीममधून धूर बाहेर पडू लागला. ते दृश्य पाहून तो विलासदार चापापला. आपण उगीचच यांची परीक्षा पाहिली या विचाराने क्षमा करा असे म्हणत त्याला शरण गेला. त्याच्या मनात समर्थाबद्दल भक्तिभाव निर्माण झाला. त्यावेळी श्री स्वामी 3 दिवस उपाशी आहेत हे लक्षात घेऊन त्यांना कोणा ब्राह्मणाकडे नेहून खाऊ पिऊ घालावे असा विचार करून रामचंद्र रंगाराने त्यांना विचारले, महाराज येथे आपल्या ओळखीचे आपल्या नात्यातले कोणी आहे का? त्यावर श्री स्वामी म्हणाले, पेठेतल्या चोळाप्पाला घेऊन या. ते ऐकताच रामचंद्र धावला आणि चोळाप्पाला घेऊन श्री स्वामींपाशी आला. त्याला पाहून समर्थांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. स्वामींनी त्याचा हात धरला व म्हणाले, चोळा तू सुखरूप आहेस ना? तू आमचा पूर्वजन्मीचा प्रिय भक्त रामचंद्र सराफ. आम्हाला ओळखलेस की नाही? मूळ पुरुष, दत्तनगर, अक्षय वटवृक्ष हे सर्व विसरलास की काय? हे शब्द कानी पडतात चोळाप्पाला क्षणार्धात पूर्वस्मरण झाले. आपले पूर्वाश्रमीचे दैवत आज साक्षात आपल्या सन्मुख बसले आहेत हे जाणून चोळाप्पाने श्री स्वामींना साष्टांग नमस्कार केला. मोठ्या प्रेमाने त्यांना आपल्या घरी नेले आणि त्यांना पोटभर खाऊ पिऊ घातले. स्वामींना चोळाप्पा घरी घेऊन आल्यानंतर येसूबाईला स्वामींसाठी स्वयंपाक करण्यास सांगितले. तेव्हा तिला मोठे संकट पडले. तिने श्रींना नमस्कार केला व म्हणाले, महाराज आम्ही दरिद्री आणि अभागी आहोत. आपण 3 दिवस काहीही खाल्लेले नाही म्हणून आपणास पोटभर खाऊ घालावे असे मलाही वाटते. पण मी काय करू? स्वयंपाकासाठी घरात काहीही नाही. आपण महान योगी आहात तेव्हा तुम्हीच आमची बाजू सांभाळा. ते ऐकून समर्थ हसले. तेवढ्यात कोणीतरी तिला तांदूळ आणून दिले, कोणी भाजी तर कोणी दही दूध दिले आणि बघता बघता स्वयंपाकासाठी लागणारी सर्व सामग्री जमा झाली. मग काय विचारता, येसूबाई लगबगीने कामाला लागली आणि अल्पावधीतच सर्व सिद्धता करून श्री स्वामींना भरपूर खाऊ घातले. त्यानंतर श्री स्वामी चोळाप्पाकडेच राहू लागले. श्री स्वामी अक्कलकोटी आले त्या वर्षी पाऊसही चांगला पडला. पाण्याचे दुर्भिक्ष गेले आणि विपुल धनधान्य पिकले. श्री स्वामी आपल्याकडे राहू लागले म्हणून चोळाप्पाला अपार धन्यता वाटत होती. पण सोळे ओळे पाळणाऱ्या पूर्वापार रूढ संस्काराने बद्ध असलेल्या त्यांच्या पत्नीला व सासूबाईंना श्री स्वामींचे विधिनिषेधातील स्वैर्य आचरण कसे मानवणार? श्रीजवळ बोलण्याची सोय नाही आणि सोळे ओळे सांभाळता येत नाही म्हणून त्या दोघी थोडी बहुत धुसफूस करायच्या. समर्थांचे जेवणाचे ताट वेगळे मांडून आपला राग व्यक्त करायच्या. पण त्यांच्या त्या सोळ्या ओळ्याची श्री स्वामींनी चांगलीच खिल्ली उडवायचे. ते त्या ताटाला शिवून वाढलेले अन्नच फेकून द्यायचे आणि स्वतःसाठी वेगळे शिजवून खायचे. श्री स्वामी कसेही वागत असले तरी चोळाप्पाला त्याचे काहीही वाटत नसे. त्याची स्वामीवरची भक्ती व निष्ठा दिवसेंदिवस वाढतच होती. बाबा समनीसही नित्यनेमाने त्यांची सेवा करीत असत. चोळाप्पाला बरोबर घेऊन श्री स्वामी अक्कलकोटच्या पंचक्रोशीत कुठेही मुक्त संचार करीत असत. पुढे जसजशी त्यांची सत्कीर्ती पसरू लागली तसतशी दूरदूरची मंडळी त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागली. श्री स्वामी त्यांचे मनोगत ओळखत आणि सर्वादेखत ते उघड बोलून दाखवत.
त्यामुळे भल्याभल्यांची त्यांच्यासमोर डाळ शिजत नसते. निष्ठावान सद्भक्तांना मात्र त्यांच्या कृपेची लवकरच प्रचिती. श्री स्वामी चोळाप्पाकडे राहत असले तरी त्यांची परिस्थिती तशी विशेष नव्हती. तो सातत्याने त्यांच्याबरोबरच असायचा, मनोभावे त्यांचीच सेवा करायचा. मग नोकरीधंद्यासाठी त्याला वेळ कुठून मिळणार, याचा परिणाम व्हायचा तोच झाला. आवक थांबलेली आणि खर्च मात्र चालूच. मग काय, हळूहळू घरातील भांडी विकून चरितार्थ चालवण्याची वेळ आली. अशा विपन्न अवस्थेत कधीकधी स्वयंपाकासाठी घरात काहीही नसायचे आणि महाराजांना 2 घास कोठून घालायचे असा प्रश्न पडे. येसूबाई व राधाबाईला याची खूप वाईट वाटे. स्त्रीसारखे यतीश्वर घरी असूनही त्यांना वेळेवर अन्नही घालता येऊ नये, याला काय गृहस्थाश्रम म्हणायचा. आमच्यासारख्या गरिबाला हा जगन्नायक सापडूनही याची आभाळ होते, असा विचार करून त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहायचे. अशाच एका दिवशी येसूबाई राधाबाई यांना स्वस्थ बसलेले पाहून श्री स्वामी म्हणाले, हे काय, आज स्वयंपाकासाठी काही तयारी दिसत नाही. तेव्हा येसूबाई म्हणाली, महाराज, घरात जळण नाही, काही सामुग्री नाही, मग स्वयंपाक कशाचा करू. तेव्हा श्री स्वामी म्हणाले, अगं पाहतेस काय, आधी स्वयंपाकघरात जा आणि अन्नाने भरलेली पात्री घेऊन ये. ते ऐकून येसूबाई व राधाबाई थक्कच झाल्या. त्यांनी कुतूहलाने आत जाऊन पाहिले तर काय आश्चर्य, सर्व भांडी सुग्रास अन्नाने भरून गेली होती. ते पाहून त्यांना खूप आनंद झाला. त्यांचे डोळे पाणावले. त्यांनी तत्काळ ताटे मांडली आणि स्त्रींना प्रेमाने खाऊ घातले. तर हे अक्कलकोटमधील श्री स्वामी समर्थांचे समाधी मंदिर आहे बघा. इथे स्वामींनी समाधी घेतलेली आहे. चोळाप्पा महाराजांच्या घराशेजारीच हे मंदिर आहे आणि आता चोळाप्पा महाराजांची 5वी पिढी त्यांची सेवा करत आहे. आणि चौथा फोटो चोळप्पा महाराजांच्या घरात उजव्या साईडला बसलेले चोळप्पा महाराजांचे चोळप्पा महाराज आहेत. उजव्या साईडला बसलेले, तुमच्या हाताच्या उजव्या साईडला बसलेले चोळप्पा महाराज. हा पुरा चोळप्पा महाराजांचा वाडा. या वाड्याला 166 वर्ष पूर्ण झाली. 1/4 भागामध्ये स्वामींची समाधी. त्या समाधीला 145 वर्ष झाली. आता चोळप्पा महाराजांची 5वी-6वी पिढी आता हे बघते. चला इथे